नमस्कार, मी ॲडव्होकेट सीमा तेलंगे लोखंडे। आज यवतमाळमध्ये आणि महाराष्ट्रात एक नवीन गोष्ट सगळ्यांच्या कानावर कालपासून येत आहे। महाराष्ट्रामध्ये झालेलं टायगर ऑपरेशन आणि या टायगर ऑपरेशन मध्ये यवतमाळ जिल्ह्याचे खासदार माननीय संजय देशमुख सर हे या टायगर ऑपरेशन मध्ये फसले आहेत असं म्हटलं जातं। ते फसले आहेत की जाणून बुजून ते गेले आहेत हे सुद्धा आम्ही मतदारसंघातल्या लोकांनी चर्चा केली पाहिजे, त्यावर बोललं पाहिजे। आपण पाहतो आहे एका गद्दारीतून निर्माण झालेला गद्दार पक्ष शिवसेना शिंदे गट, ज्याची निर्मितीच मुळात गद्दारीतून झालेली आहे। त्या गद्दारीच्या गटाच्या विरोधात आम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी सोबत उभा ठाकरे गटाची महायुती झाल्यामुळे आघाडी झाल्यामुळे आम्ही त्यांना मतदान केलं। यवतमाळ जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसांनी, कॉमन क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक माणसांनी, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक माणसांनी स्वतःचं रक्त आटवून घरदार सोडून 6 महिने यांच्या मागे फिरून आम्ही इथल्या वातावरण निर्मितीमध्ये उभाटाची सीट निवडून आणली। आता मुळात इथल्या जनतेने जे प्रेम महाविकास आघाडीवर दाखवलं होतं किंवा गद्दारीच्या विरोधात झालेले मतदान होतं। आता संजय देशमुख साहेब हे स्वतः गद्दार पक्षात गेले। आता त्यांना आम्ही गद्दार म्हणायचं की प्रामाणिक म्हणायचं जनता ठरवेल, पण मला जनतेसोबत महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करायची आहे की आपण ज्या संविधानाच्या रक्षणासाठी यांना मतदान करून निवडून दिलं होतं। यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा आहे। एका संजयनी दुसऱ्या संजयला यवतमाळ जिल्ह्यातून पळवून नेलं असं आम्हाला आता म्हणावं लागेल। या यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री अनेक वर्षांपासून, गेले 20 वर्षांपासून कायमस्वरूपी पालकमंत्री आहेत। यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे असं असताना पालकमंत्र्यांनी संजय राठोड साहेबांनी आणि संजय देशमुख साहेबांनी आजपर्यंत एकही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना सांत्वनपर भेट सुद्धा दिली नाही। शेतकरी समजून घ्या, तुम्ही यवतमाळ जिल्ह्याची गोष्ट बोलताय। एकाही शेतकरी कुटुंबाच्या मुलाला आजपर्यंत यांनी भेट दिली, मदत दिली हे आम्ही पाहिलं नाही। महाराष्ट्रामध्ये नीट पेपर फुटीचं प्रकरण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। यवतमाळ जिल्ह्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रकरण आपण पाहिलेलं आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये बेरोजगारीचा सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे। युवकांच्या रोजगारासाठी गेल्या 20 वर्षात यांनी आजपर्यंत एकही MIDC मध्ये मोठी कंपनी उभी केली नाही। जे कंपनी आहे ती डबघाई साली म्हणून बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। असं असताना सुद्धा यवतमाळ जिल्ह्याला स्पेशल पॅकेज मागण्याची या 2-3 मंत्र्यांची बिलकुल इच्छा नाही। आपल्या इथे आता सध्या 3 मंत्री आहेत, एक पालकमंत्री संजय राठोड साहेब, दुसरे आहेत इंद्रनील नाईक आणि तिसरे आहेत आमच्या राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आदिवासी विनाश मंत्री माननीय डॉक्टर अशोक उईके साहेब। या 3ही मंत्र्यांनी आजपर्यंत एकही प्रयत्न केलेला नाही यवतमाळ जिल्ह्यात MIDC आणण्याचा, एक MIDC वाढवण्याचा, इथल्या रोजगारांना, इतक्या युवकांना रोजगार निर्माण करून देण्याचा। आता परिस्थिती अशी आहे, शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाहीये। पीक विम्यावर सुद्धा हे 3ही मंत्री बोलायला तयार नाही। इथे संजय देशमुख साहेब यांच्या विरोधात निवडून आले होते, त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा होत्या की त्यांनी लोकसभेमध्ये यवतमाळ जिल्ह्याची मागणी मांडावी आणि यवतमाळ जिल्ह्यासाठी लढावं। आम्ही त्यांची खूप वाट बघत होतो की ते आमच्यासाठी काही करतील, परंतु त्यांनी जनतेचे मत घेऊन, म्हणजे 1-1.5 लाख जनतेने त्यांना मतदान केलं। जनतेचे मत घेऊन जनतेच्या मताचा पैसा जमवण्यासाठी ते आज आपण पाहतोय 50 खोके घेऊन तिकडे शिवसेने गटामध्ये गेलेले दिसतात। आता यापूर्वीही आपण पाहिलेलं आहे यवतमाळ नाही, महाराष्ट्रातले अनेक आमदार 50-50 खोके घेऊन स्वतः श्रीमंत झाले आणि पुन्हा त्याच बळावर पैसे वाटून ते निवडून आले। आता जनतेने पैसे वाटून निवडून येणाऱ्या उमेदवाराला मतदान का करावं हाही महत्त्वाचा मुद्दा आहे। आता आमचे देशमुख साहेब जर शिवसेनेमध्ये गेले आणि ते उद्या पुन्हा उमेदवारांसमोर किंवा जनतेसमोर उमेदवार म्हणून पुढे आले तर आम्ही यांना मतदान करावं का आणि का करावं याचा सुद्धा जनतेने विचार करावा। ज्या संविधानाच्या रक्षणासाठी, ज्या बाबासाहेबांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला, इथल्या सर्वसामान्य माणसाला मतदानाचा अधिकार दिला, त्या संविधानाचे, या भारताच्या संविधानाच्या रक्षणासाठी आम्ही यांना निवडून दिलं होतं आणि हे आम्ही निवडून दिल्यानंतरही आमच्या मताला विकून जर दुसरीकडे जात असेल आणि स्वतःच्या मताचा, स्वतःच्या जीवाचा, स्वतःच्या कुटुंबाचा विचार करत असेल तर हे योग्य आहे का? इथल्या सर्वसामान्य माणसाच्या हक्काबद्दल कोण बोलणार आहे? इथले राजकीय लोक बोलणार आहेत का? ते कधीच बोलले नाहीत। त्यांनी इथल्या युवकांसाठी रोजगार आणले नाहीत, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत। आज शेतकरी दुष्काळाच्या सावटाखाली आहे। आज शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही। इथला प्रत्येक माणूस त्याच्या आयुष्यासाठी झगडत असताना आमच्या केंद्रातल्या सरकाराजवळ कर्जमाफीला पैसे नाहीत, राज्यातल्या सरकाराजवळ केंद्रमाफीला पैसे नाहीत आणि एवढं मोठं षडयंत्र करून खासदारांना विकत घेण्यासाठी पैसा मात्र शासनाकडे आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे। या शासनाला जनतेने जाब विचारायला पाहिजे। आम्ही संविधानाने चालणारं राज्य आहे आपलं। अजूनही जनतेला स्वतःच्या भविष्याचा विचार करण्याची संधी आहे।
जोपर्यंत आम्ही बोलणार नाही, सर्वसामान्य माणूस पेटून उठणार नाही, आवाज उचलणार नाही, जोपर्यंत यवतमाळ जिल्ह्यातला युवा वर्ग जागा होणार नाही, तोपर्यंत हे सत्ताधारी आम्हाला विकून खाल्ल्याशिवाय राहणार नाही. ते आजही चालू आहे. जर आम्हाला पीक विमा देण्यासाठी पैसे नाही, जर इथल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी पैसे नाही, जर इथल्या लोकांना रोजगार देण्यासाठी पैसे नाही, जर इथे MIDC उभी करण्यासाठी पैसे नाही, तर आमदार खासदार विकत घेण्यासाठी केंद्रातल्या 4 माणसं जे 2 विकतात आणि घेतात, चारही माणसं गुजराती आहेत. गुजरात्यांनी आता महाराष्ट्र संपवण्याचं काम आपल्या समोर मांडलेलं आहे आणि केंद्रामध्ये यांच्याजवळ इतका मोठा पैसा आहे. हे भांडवलशाहीचं सरकार संपवण्यासाठी जनतेने विचार करायला पाहिजे. युवकांना माझं आव्हान आहे की तुम्ही एकत्र व्हा, एकजुटीने लढा, आपण एकत्रिणी लढा देऊ आणि या हरामखोर शासकीय लोकांना किंवा आम्ही ज्या नराधमांना निवडून दिलं, ज्यांच्यावर असंख्य प्रकारचे आरोप आहेत, त्याचा मी आता वाच्यता करणार नाही. मुळात ते निवडून देण्याचे योग्यतेचे आहेत का? आपण त्यांना निवडून दिल्यानंतर त्यांनी आपल्यासाठी काही काम केलं आहेत का? कुठलं आपल्या जिल्ह्याला उपयोगी पडले आहेत का? आणि हे उपयोगी पडत नसेल तर यांना आम्ही मतदान का करावं? आम्ही आमच्या मताचा जनतेने विचार केला पाहिजे, तरुणाईंनी विचार केला पाहिजे. जे कोणी शेतकऱ्यांची मुलं वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करतात, काम करतात, व्यवसाय करतात, त्यांना सुद्धा माझं आव्हान आहे की आज रोजी तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीने उभं राहावं लागेल, लढावं लागेल. आम्ही लढायला तयार आहोत, तुम्ही सुद्धा तयार व्हा. हा व्हिडिओ गावातल्या प्रत्येक माणसापर्यंत गेला पाहिजे, यवतमाळ जिल्ह्यातल्या प्रत्येक युवकांपर्यंत, तरुणांपर्यंत गेला पाहिजे आणि ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, सहभागी व्हायला पाहिजेत. यासाठी मी आव्हान करते, आपण युवकांचं आणि शेतकऱ्यांचं आंदोलन उभं करूया आणि या शासकीय लोकांना किंवा या प्रशासनाला किंवा या शासनाला जबर जाब विचारावा की तुम्हाला आमदार खासदार विकत घ्यायला पैसे आहेत, पण शेतकऱ्यांचा पीक विमा द्यायला पैसे नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला पैसे नाही, शेतकरी दुष्काळात पडलेला आहे, त्यांना कुठलीही मदत देण्याला तुमच्याकडे पैसे नाही आहेत आणि रोजगारांचं किंवा तरुणांचं रक्ताचं शोषण करणं चाललंय. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आम्ही संविधान वाचवलं पाहिजे, आम्ही आमच्या अधिकाराबद्दल जागृत असलं पाहिजे. या लढाईसाठी तुम्हा सगळ्यांची साथ हवी. आपण सगळेजण एक मोठा लढा या सगळ्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध उभं करूया. धन्यवाद.